बीडच्या अंबाजोगाई शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मोरेवाडी परिसरात कौटुंबिक वादातून गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली असून शहरात दहशतीचं वातावरण आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात गाजतोय आणि अशातच अंबाजोगाई शहरामध्ये सुजित सोनी या व्यापाऱ्यावरती हल्ला करून लुटण्यात आलेला आहे। ही घटना ताजी असतानाच शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगरमध्ये राहत असलेल्या सिद्धेश्वर नवनाथ कदम याच्यावरती गणेश पंडित चव्हाण यानं गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। आरोपी सिद्धेश्वर कदम यांच्या पत्नीला गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून सतत धमकी देत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काही दिवसांआधी त्यांच्या विरोधामध्ये शहर पोलीस स्थानकात तक्रारही देण्यात आली। शुक्रवारी सकाळी तो पुन्हा कदम यांच्या घरी आला आणि वाद घालू लागला। यावेळी त्याने सिद्धेश्वरच्या दिशेने गोळीबार केला। सुदैवाने गोळी लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला। तर दुसरीकडे आता हवेत गोळीबार करणं हे तर मराठवाड्यामध्ये आता नेहमीच झालेलं आहे। त्यात बीडच्या तरुणाईला देखील कट्ट्यांची भुरळ पडल्याचं बोललं जातं। बीडमधील काही तरुणांचा एक व्हिडिओ समोर येतो। या व्हिडिओमधील तरुणांच्या हातामध्ये कट्टे दिसून येत आहेत। हे कट्टे खोटे आहेत की खरे याची लोकशाही मराठी कोणतीही पुष्टी करत नाही। मात्र बीडमधील तरुणांना कट्टे आणि गुंडगिरीची स्टाईल किती भावलेली आहे हे या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसतंय। त्यांच्या आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकवणारी हे व्हिडिओतली दृश्य आहेत। तर दुसरीकडे वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या गोट्या गित्तेचाही एक फोटो समोर येताना दिसतो, ज्यात तो कोयता हातात धरून बसल्याचं दिसतंय। म्हणजेच काय तर एकंदरीतच बीडमध्ये शस्त्र किती सहजासहजी उपलब्ध होत आहेत हे या दोन गोष्टींवरून स्पष्ट होताना दिसतं। बंदुकीचा परवाना काढण्यासाठी अनेक परवानग्या काढाव्या लागतात आणि त्यामुळे शस्त्र परवाना काढणं हवं तेवढं सोपं नाही आणि त्यामुळे अनेक जण हे सोयीचे उपाय म्हणून गावठी कट्ट्यांकडे वळतात, कारण त्याला कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही। फक्त पैसा फेको तमाशा देखो अशा प्रकारेच मराठवाड्यामध्ये गावठी कट्ट्यांची विक्री केली जाते। मात्र मराठवाड्यात हे गावठी कट्टे इतक्या प्रमाणावर कुठून येतात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं एक रॅकेट आहे। खंडणी तसंच इतर गुन्ह्यांसाठी या गावठी कट्ट्यांचा वापर केला जातो आणि त्यामुळे हे गावठी कट्टे नेमके येतात कुठून हे अगदी थोडक्यात आपण आता समजून घेणार आहोत। तर गावठी कट्टे येण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात गावठी कट्ट्यांची निर्मिती केली जाते। मराठवाड्यात तस्करीद्वारे गावठी कट्टे आणले जातात। रेल्वे, रस्ते वाहतूक, खासगी वाहनांमधून कट्ट्यांची तस्करी केली जाते। मराठवाड्यामधील दुर्गम भागात, जंगल परिसरातही अशा प्रकारे कट्टे आढळतात। राजकीय दबाव, स्थानिक वाद, गुन्हेगारी कृत्यांसाठी कट्ट्यांची वाढती मागणी आहे। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात गावठी कट्ट्यांची निर्मिती होत असते। तर गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याची संख्या अतिशय धक्कादायक आहे। नांदेडमध्ये 44, बीडमध्ये 26, जालना 16, धाराशिवमध्ये 13, हिंगोलीमध्ये 11, लातूरमध्ये 8, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 आणि परभणीत 6। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या क्षणी जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे आपल्या सोबत आहेत। सुशीला मोराळे जी अतिशय धक्कादायक घटना आहे खरं तर ही, आणि दुसरीकडे ज्या प्रकारे परवाना असलेल्या बंदुकींची संख्या जास्त होती तर विना परवानांची संख्या तर जास्ती आहे। गावठी कट्टे येतात कुठून, त्याची मागणी कुठे होते आणि कशासाठी हे गावठी कट्टे बाळगले जातात? हॅलो, बोला। बघा, बीड शहरात, बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची धज्जी उडालेली आहे। बर, कायदा सुव्यवस्था नावाची व्यवस्थाच आता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न इथली व्यवस्था पद्धतशीरपणाने करते। माझी तुम्हाला एक, तुम्ही मला आता विचारलं की मोरेवाडीचा प्रकार तुमचा मी ऐकत होते। मोरेवाडीचं तर काहीच नाही। त्याच्या आधी 1-2 दिवस आधी सुजित सोनी नावाच्या व्यापाऱ्याला अंबाजोगाईमध्ये अल्पवयीन त्यांच्याच दुकानातल्या एका नौकराने त्याला लुटलं रस्त्यात भर दिवसा आणि त्या सोनीला त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला, त्याच्या हातातली सोन्याची अंगठी हिसकावून घेतली। आता गुन्हेगार अल्पवयीन सुद्धा गुन्हेगार बनायला लागलेले आहेत। आणि माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगाराला कुठलीही जात नाहीये। ते जे लुटलेले पोरं आहेत, मारलेले पोरं आहेत,
तर ते एक मगर नावाचा पोरगा आहे त्याच्यामध्ये, कुणीतरी चव्हाण आहे, कुणीतरी मुंडे. आता सामूहिक गुन्हेगारी कशी वाढली आहे आणि कशा पद्धतीनं आता इथून पुढे लोक काय करायला लागले, वेगवेगळ्या आडनावाचे लोक एकत्र येऊन गुन्हेगारी करायला लागले. बर आमच्या आमच्या जिल्ह्याला खरं म्हणजे कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजकारणामध्ये राजकारणी माणसं पाहिजे तसं नवतरुणांना वापरतायत. 18 वर्षाचा जो मतदार आहे, या 18 वर्षाच्या मतदाराला वापरतायत. मी एका दिवशी एका चॅनलला असं म्हणाले होते माझी मुलाखत देताना, की आता राजकीय पक्ष हे पक्ष चालवतच नाहीयेत, राजकीय पक्षांच्या टोळ्या आहेत प्रत्येकाच्या, आणि त्या टोळ्या युद्धामध्ये आज इथला नवीन तरुण जो आहे, नवतरुण नव मतदार 18 वर्षाचा ते 21 वर्षाचा, तो भरडला जातोय. बरं, पण सुशीलाताई, गावठी कट्टे जर इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतील तर त्याला चाप का बसवला जात नाही? चाप कसा बसवायचा असा प्रश्न आहे ना, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ना. पोलीस काय करतायत, पोलिसांना सगळं माहित आहे, पोलिसांची पाती आहे त्यांच्या बरोबर. मी फार गंभीर आरोप करते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. पोलीस हप्ते घेतात, पोलीस काय नीट चालवतात का सगळी यंत्रणा? पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये, पोलिसांची टवाळी आणि टिंगल करणं चालू आहे. आणि आता कुठं पालकमंत्री आहे कोण? बिना पालकमंत्र्याचा जिल्हा आहे तरी. सुशीलाताई, खूप गंभीर स्वरूपाचे आरोप आपण केलेले आहेत, मात्र या गावठी कट्ट्यांची आवश्यकता काय असते? यावेळेला सुशीला मोराळे ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की बीड असू दे किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशाच प्रकारे गावठी कट्टे पुरवले जातात. हे गावठी कट्टे येण्यामागचं कल्चर नेमकं काय आहे? सर्वसामान्य जे तरुण असतात, रील्स बनवण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी, या गोष्टींची भुरळ कशी काय पडते? पुढची पिढी आपण कशी घडवतोय, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सुशीला मोराळे यांनी एक महत्त्वाचं उदाहरण देताना एक आणखी दावा केलेला आहे की त्या ठिकाणी असलेले जे कार्यकर्ते असतात किंवा मुलं जे असतात, जे नवतरुण आहेत, नव मतदार आहेत, त्यांना उगाचच भुरळ घातली जाते आणि अशा प्रकारे या गावठी कट्ट्यांचा त्या ठिकाणी वापर होताना सर्रासपणे दिसतो. मात्र पोलीस त्या ठिकाणी काय करतात असा सवाल सुशीलाताईंनी उपस्थित केलेला होता. सुशीलाताई, आत्ता आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो? पुन्हा एकदा मी आपल्याला प्रश्न करेल, या गावठी कट्ट्यांची किंवा हत्यारांची गरज सर्वसामान्यांना का पडते? या नवतरुणाईला या गोष्टी का हव्या असतात? झटपट श्रीमंत व्हायचंय, पैसा गोळा करायचाय, चंगळवादाचा वापर करायचाय, चैन आईन करायची, आईबाप पुरवू शकत नाहीत, परिस्थिती बेकार आहे, काम नाहीये हाताला. एम्प्टी माइंड इज होस्ट हाऊस. ज्या एक शास्त्रज्ञ जागतिक कीर्तीचा असं म्हणतो की ज्या देशामध्ये शिक्षणावरचा खर्च कमी होतो त्या देशामध्ये गुन्हेगारी नियंत्रणावरचा खर्च वाढतो. बरोबर आहे सुशीलाताई, आपला मुद्दाही लक्षात आला मला. यावेळेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत जोडले गेले. अंजली दमानिया जी, संपूर्ण महाराष्ट्र यावेळेला तो व्हिडिओ पाहतोय ज्यामध्ये तरुणाई त्या ठिकाणी हातात असलेले कट्टे दाखवताना दिसतं. गावठी कट्ट्यांसंदर्भातही एक धक्कादायक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही धक्कादायक माहिती काय? म्हणजे परवान्यांचा प्रश्न तर आपण उपस्थित केलेला होता, पोलिसांनी कारवाई देखील केली, मात्र त्यानंतर असलेले गावठी कट्टे आणि त्याचा होणारा गैरवापर या विषयावरती तुमच्याकडे काय माहिती आहे अंजलीताई? जेव्हा मी बीडला होते तेव्हा अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथे कळम नावाची एक जागा आहे, तिथे अगदी हे गावठी कट्टे अगदी सर्रास मिळतात. तर माझ्या एका कार्यकर्त्यांना पाठवून आम्ही ते मिळवण्याचाही प्रयत्न करत होतो. पण मला कुठेतरी वाटलं की नको, फारच जास्त धोका आहे, त्या कोणाला उगाच पकडला गेला तर त्रास होईल, म्हणून आम्ही ते केलं नाही. पण तिथे कळमला पण मिळतात आणि तिथे कुठले इराणी गल्ली म्हणून पण आहे, तिथे सुद्धा असे गावठी कट्टे मिळतात. पण दुःख याच गोष्टीचं, माझ्या आधी ज्या बोलत होत्या त्या सुशीलाताई कोणात मला माहित नाही, पण त्या जे म्हणाल्या ते अतिशय योग्य आहे की लोकांना पटपट श्रीमंत व्हायचं. आणि कसंच असं आहे की त्या जे म्हणाल्या ना की शिक्षणावरचा खर्च जेव्हा कमी होतो, ते अतिशय ते सुंदर बोलल्या आणि मला खरंच कौतुक करावं असं वाटतंय त्यांचं की त्या म्हणाल्या ते आत्ताची परिस्थिती एक्झॅक्टली तशी आहे. कारण मी अनेक तिकडे बघते, तिथले जे तरुण आहेत सगळे असे रील्स बनवतात आणि तिथे हीच की अशी कॉलर वर करायची, गाड्या मिरवायच्या, कट्टे दाखवायचे, दादागिरी करायची, ती तिकडची जे जे आपण हिंदी पिक्चर मध्ये बघतो ना ते एक्झॅक्टली तसं आहे. म्हणजे ते गँग्स ऑफ वसेपूर म्हणा किंवा मध्ये बऱ्याचशा ज्या सिरियल्स सुरू झाल्या होत्या, मला एक ती हिंदी सिरियल आहे त्याचं नाव नाही आठवत आहे, पण एक्झॅक्टली तशीच दादागिरी ह्या प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा मराठवाड्यांच्या जिल्ह्यांमध्ये होते. आणि अतिशय दुःखदायक तर आहेच, पण क्लेशदायक आहे जास्त.
बरोबर आहे, क्लेश होणं साहजिक आहे. ज्या प्रकारचे व्हिडिओज आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहताय त्यामध्ये एक स्पष्टपणे दिसतं की तरुणाईच्या हातामध्ये नेमकं काय आहे. म्हणजे एका बाजूला अभ्यासाचं पुस्तक असायला हवं, तर दुसरीकडे नोकऱ्याही नाही आहेत आणि त्याचा परिपाक हा रील्सच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतो. गावठी कट्टे आणि त्या संदर्भात काय कारवाई होणार याकडे देखील आपलं लक्ष असेलच. मात्र धन्यवाद अंजलीताई तुम्ही आणि सुशीलाताई, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि इतक्या गंभीर विषयावरती सविस्तर माहिती अगदी कमी वेळात सांगितली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.